आहे की हा जो भोंदू बाबा 25 वर्षापासून मुलींवर 10-10, 12-12 वर्षाच्या योनी पूजा करून त्यांना त्रास प्रताडित करत होता, अत्याचार करत होता, बलात्कार करत होता. आणि अशा या बाबाच्यावर चौरंगा किंवा फाशीची कारवाई झाली पाहिजे. कसली एन्क्वायरी करताय? एवढे पुरावे समोर आहेत, एवढे व्हिडिओ समोर आहेत, कसली चौकशी? आणि त्यांच्या ज्या मार्केटिंग ऑफिसर होत्या, त्यांच्या मार्केटिंग ऑफिसर कोण होत्या? तर चाकणकर बाई, ज्या महिलांच्या सुरक्षेसाठी होत्या. म्हणजे कुंपण शेत खाते, रक्षकच भक्षक होते. तर त्या चाकणकरांना अटक व्हावी म्हणून आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरलो. आम्ही त्याची तिरडी उचलली आहे. तुम्ही नाही मारत, आम्ही मारतो. गोरेंचं पण नाव येतंय. नीलम गोरे पण गेले 8 वर्ष मी स्वतः पोस्ट टाकली होती की नीलम गोरेचा ड्रायव्हर स्वतः म्हणतो या 3-3 तास आज जाऊन पूजा करत होत्या. लाज नाही वाटत? तुम्ही आज महिलांच्या संरक्षणाची गोष्टी करता. आधी मी पाहत होते नीलम गोरे प्रेसवाले कॅमेरे घेऊन कुठेही बलात्कार झाला. का गप्प आहेत नीलम गोरे? का गप्प आहेत चित्रा वाघ? का गप्प आहेत मेधा कुलकर्णी? वेळोवेळी मेधा कुलकर्णी तुम्हाला घेऊन पळतात हिंदू मुस्लिम करत. त्यांना महिलांचं काही देणं घेणं नाहीये का? या तिघींनी ओशनो जल प्याले धुंदीतात. एसआयटी आता रुपाली चाकणकरांची चौकशी करणार आहे, त्यांना चौकशीसाठी बोलवत आहे. कसली चौकशी? खुल्ल्या सगळ्या भेटत दिसतात. अहो, तुम्ही बलात्काराचे पाय पुसताय, तुम्ही बलात्काराचा सत्कार करताय. असं असताना कसली चौकशी? म्हणजे न्याय देणाऱ्या डोळ्याला पट्टी बांधून बसलात. म्हणून आम्ही देवाभाऊ आणि सुनेत्रा वहिनींना मागणी करतो, कडक कारवाई करा, या बाईला अटक करा. म्हणजे आमच्या महिला महाराष्ट्रात सुरक्षित राहा. फाशी द्यायला पाहिजे, त्याला अटक व्हायला पाहिजे. किती केसेस समोर आलेत, किती व्हिडिओ समोर आलेत. रुपाली चाकणकर ताईंना अटक ही 100% व्हायलाच पाहिजे. समाज कसल्या देत आहेत आणि कसली चौकशी करतायत? चौकशीची गरजच नाही, गरजच नाहीये. त्या महिला एवढ्याच्या माझे अध्यक्ष आहेत ना, स्त्रियांच्या बाबतीत त्या उभ्या का नाही राहिल्या एवढ्या दिवस? मग आता का त्यांना एवढा वेळ दिला जातोय? त्यांना अटक व्हायला पाहिजे, याला फाशी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याची तिरडी उचलली. पण किती दिवस वाट बघायची? प्रत्येक केस किती वर्षानुवर्ष चालती? अजून कितीतरी लेडीजांचं महिलांचं असं शोषण होणार आहे, तोपर्यंत आम्ही गप्पच बसून राहायचं का? मुख्यमंत्री करा तुम्ही, चाकणकर बाईंना अटक करा. आणि हा जो आहे खरात, त्याचा चौरंगा व्हायला पाहिजे, त्याला फाशी व्हायला पाहिजे. काय समोर येतील ना, जेव्हा ते समोर येतील त्यांच्या विरोधात आम्ही असाच आवाज उठवणार आहे, भले कोणी असू दे, कोणी असू दे. न्याय देत नाही, न्याय द्यावा याच्यासाठी बोलतोय आम्ही. न्याय काय देतील त्याचा तो पुढचा प्रश्न राहिला. अजून तर सुरुवात आहे. आमच्या मुली वगैरे सुरक्षित पाहिजे. आज लहान मुली उद्या मोठे होतील, टेन्शन असतं माणसाला. बाहेर गेलं तर ते सुरक्षित पाहिजे. आपल्याला घरात विश्वास पाहिजे की आपल्या मुली आज सुरक्षित आहे. त्याच्यासाठी आम्ही आमचे काम वगैरे सगळं सोडून आमच्या मुलींसाठी, माय बहिणींसाठी, सगळ्या समाजासाठी आज इथं आलेलो आहे. आपल्याकडे कसं बघाल हे सांगत नाही. हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेचा आहे, जिजाबाई माताचा आहे. अशा अनेक महिला जर याच्यात असतील तर सरकारने याच्यावर कारवाई केली पाहिजे. नीलम गोरे काय करतात काय नाही करत याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यांवर रोष नाहीये. इथे महाराष्ट्रात अनेक मंत्री आहेत, अनेक आमदार आहेत ज्यांची नावे आपण बघताय, एक एक करून रिव्हील होत आहे. जे जे याच्यात आहेत त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. दादा, आम्ही किती दिवसांपासून आंदोलन करतो. रक्षकच जर भक्षक होत असतील तर शासकांनी उतरलं पाहिजे ना. आणि एवढे व्हिडिओ आले, तुम्ही पुरावे मागता. व्हिडिओ दिसतात रोज, इंस्टाग्राम उघडा व्हिडिओ आहे. तुम्हाला अजून पुरावे काय पाहिजेत? करा अटक. ती मार्केटिंग ऑफिसर होती कराची, रुपाली चाकणकर. करा अटक, तिला कारवाई करा आणि चौरंगा करा कराचा. नीलम गोरे 7 वर्षापासून त्याच्या भक्त होत्या. त्या 3-3 तास पूजा करत होत्या मंत्रीपद राहावं म्हणून. कोणी पूजा अजून कोणता देव पूजा करत होता? तो काम पूजा करायचा ना, अघोरी पूजा करायचा. काम पूजामध्ये त्या बसत नसतील म्हणून अघोरी पूजा.